हाय, हॅलो, नमस्कार. तुमचं माझ्या स्वादिष्ट रेसिपी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत लिंबू सरबताचं प्रीमिक्स कसं बनवायचं अगदी सोप्या पद्धतीनं. आणि ह्या जर स्टेप्स तुम्ही फॉलो केल्या तर आपलं प्रीमिक्स अजिबात बिघडणार नाही किंवा चिकट होणार नाही. ते अगदी सुट्ट पावडरसारखं बनेल. त्यासाठी इथे मी मोठी 5 ते 6 लिंबे घेतलेली आहेत. ती आपण स्वच्छ धुवून मधून पूर्ण कट करून घ्यायची. आणि कट करण्याच्या अगोदर तुम्हाला इथे मी दाखवते, हे लिंबू आपण एक हाताच्या साहाय्याने असं प्रेस करून घ्यायचं किंवा खाली गोल असं फिरवून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, लिंबात जो रस असतो तो मोकळा होतो आणि पूर्ण लिंबातील रस पिळला जातो. लिंबामध्ये रस अजिबात राहत नाही. त्यामुळे पूर्ण लिंबे आपण अगोदर पिळून घेणार आहोत. तुम्ही ते पाहू शकता, कट करतानाच त्यातून अगदी रस बाहेर येतोय. त्यामुळे कट करताना अगदी अलगद आपण कट करणार आहोत. अगदी दाबून कट करायचं नाही, नाहीतर त्यातील पूर्ण रस बाहेर येईल. त्यामुळे कट करताना आपण ते छान पद्धतीने असे हळूवार कट करून घेणार आहोत. आता ही सर्व लिंबे कापून झाली की आपण यातील एक एक करून त्यातील सर्व रस काढून घेणार आहोत. लिंबातील सर्व रस आपण पिळून घ्यायचा आणि पिळून घेताना लिंब छान प्रेस करून घ्यायचं. आणि आपण इथं मेजरमेंटसाठी एक वाटी घेतलेली आहे. तुम्ही कोणताही मेजरमेंटसाठी एक भांडं घेऊ शकता किंवा वाटी घेतली किंवा कप घेतला तरीही चालेल. कारण आपण त्याच वाटीने किंवा त्याच भांड्याने आपण साखर मोजून घेणार आहोत. त्यामुळे जे भांडं आपण रस घेण्यासाठी तेच भांडं आपण साखर घेण्यासाठी वापरणार आहोत. त्यामुळे आपण एकच वाटी किंवा कप मेजरमेंटसाठी घ्यायचा. इथे मी सर्व लिंबे अशी पिळून घेत आहे. लिंबांना रस भरपूर असल्यामुळे साधारण 1 वाटी इथे लिंबाचा रस निघालेला आहे. आता इथे एक ताट घेतलेलं आहे आणि जी वाटी आपण घेतली होती त्याच वाटीने आपण तिप्पट साखर घेणार आहोत. म्हणजे जेवढा आपला लिंबाचा रस असेल तेवढ्या, म्हणजे जे 1 वाटी जर लिंबाचा रस असेल तर आपण त्याच्या तिप्पट साखर घेणार आहोत. म्हणजे 3 वाटी आपण साखर घेणार आहोत. इथं मी वाटी गच्च भरून 3 वाटी साखर घेतलेली आहे. तुम्हाला जर जास्त गोड सरबत आवडत असेल तर तुम्ही अगदी 4 वाटी साखर घेतली तरी चालेल. आणि जर कमी गोड आवडत असेल तर 2 वाटी साखर घेतली तरी चालेल. कमी साखर असेल तर जरा ते मिश्रण सुकायला थोडासा वेळ लागतो. इथं आपण जो लिंबाचा रस काढून घेतलेला होता तो आपण गाळून घेणार आहोत. कारण त्याच्यामध्ये बिया आहेत आणि थोडेसे लिंबाचे कणही पडलेले आहेत. त्यामुळे आपण ते सर्व रस गाळून घ्यायचा. तुम्ही ते पाहू शकता, मी एक गाळणीच्या साहाय्याने पूर्ण रस गाळून घेतलेला आहे. आणि तो पूर्ण रस साखरेमध्ये एकसारखा मिक्स करायचा. साखरेमध्ये पूर्ण एकसारखा हलवायचा. अगदी हलवायचा नाही, साखर विरघळली नाही पाहिजे. नाहीतर काय होतं, जास्त हलवलं की ह्या लिंबाच्या रसामध्ये साखर विरघळली जाते. त्यामुळे जास्तही हलवायचं नाही. अगदी साखर भिजली पाहिजे आपली किंवा मिक्स झाली पाहिजे. आणि ताटामध्ये जर जास्त जाड लेयर झालेली असेल आपल्या साखरेची आणि लिंबाच्या रसाची, तरी तुम्ही हे मिश्रण एका दुसऱ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून सुकायला ठेवू शकता. तुम्ही ते पाहू शकता, हे मिश्रण थोडंसं जाडसर आहे. ते सुकायला खूप वेळ लागेल. त्यामुळे मी काय करते, हे मिश्रण थोडंसं अर्धं दुसऱ्या एका परातीमध्ये ओतून घेते. म्हणजे ते लगेच 1 ते 2 दिवसामध्ये सुकेल. मी बनवलेले हे मिश्रण लगेच 2 दिवसामध्ये सुकलं. कारण की मी ते हवेला ठेवलं होतं आणि एकदम पातळ पसरलं होतं. हे मिश्रण आपल्याला उन्हात अजिबात ठेवायचं नाही. उन्हानं काय होतं त्याला की पाणी सुटतं. त्यामुळे हे मिश्रण आपण उन्हात ठेवणार नाही. अगदी हवेला आपण हे सुकवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता, अर्धं मिश्रण मी या परातीमध्ये ओतलेलं आहे आणि अगदी पातळ अशा पद्धतीने पसरून घेतलेलं आहे. तुम्ही अगदी ह्या 1 वर्षभर प्रीमिक्स टिकतं. फक्त त्या प्रीमिक्सला पाण्याचा हात लागू द्यायचा नाही, नाहीतर ते ओलं होतं. अगदी बिना फ्रीजशिवाय हे वरतीही मिश्रण छान राहतं. तुम्ही एअरटाईट भरणीमध्ये किंवा काचेच्या भरणीमध्ये, प्लास्टिकच्या भरणीमध्ये, कशामध्येही ठेवू शकता. आता मी इथे तुम्ही पाहू शकता, दोन्ही मिश्रण सुकायला हवेखाली म्हणजे पंख्याखाली ठेवलेलं आहे. अगदी पातळ केलेलं आहे आणि ट्रान्सपरंट दिसतं आहे. अगदी पातळ पसरलं आहे. त्यामुळे हे मिश्रण लगेच सुकेल.
हे 7 ते 8 तासानंतरनं पुन्हा हलवून घ्यायचं. इथे 7 ते 8 तास झालेले आहेत. मी मध्ये थोडंसं हलवलं होतं. तुम्ही पाहू शकता हे पूर्ण जमा झालेलं आहे. सकाळी आपल्याला कसं याच्यामध्ये थोडंसं लिंबाच्या रसाचा रस होता, म्हणजे पाण्यासारखं दिसत होतं, पण आता ते घट्ट झालेलं आहे. हे एकदा हलवून घ्यायचं, नाहीतर काय होतं साखर चिकटून बसते आणि ते काढताना खूप कठीण जातं. त्यामुळे आपण हे मध्ये 7-8 तासानं हलवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता पूर्ण रस आपला थोडासा सुकलेला आहे. आता हे पुन्हा मी हवेला म्हणजे गॅलरीत थोडंसं ठेवलं होतं, 1 दिवस ठेवलं होतं. तुम्ही पाहू शकता पूर्ण हातामध्ये साखर घेतली तरी अगदी चिकटत नाही किंवा अजिबात असं ओलसर लागत नाही. साखर ही खूप सुट्टी झालेली आहे, अगदी चिकटलेली नाही, कुठे कुठे राहिलेली आहे ती मी पुन्हा एकदा हाताच्या साहाय्याने मोकळी करून घेते. तुम्ही पाहू शकता अजिबात याच्यामध्ये रस नाही, अजिबात चिकटत नाही, त्यामुळे हे मिश्रण आपलं तयार आहे. आता हे मिश्रण आपण दोन्ही एकत्र करून घ्यायचं आणि मिक्स पुन्हा एकदा एकजीव हातानं करायचं. तुम्ही पाहू शकता किती छान सुकलेलं आहे, अगदी ओलसर नाही आहे. आता ह्याची आपण पूड करून घ्यायची. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण मी थोडं टाकून बारीक करून घेते, एकदम टाकायचं नाही. आणि जेव्हा आपण मिक्सर चालू करू किंवा हे जेव्हा बारीक करू तेव्हा ते करताना अगदी बारीक करायचं नाही, नाहीतर काय होतं जास्त बारीक झाल्यामुळे ते पाणी सुटतं आणि ते खूप पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे ते अगदीही बारीक करायचं नाही. जशी आपली पिठी साखर असते त्या टाईपमध्ये आपण हे बारीक करून घेणार आहोत, किंवा त्याच्यापेक्षा मोठं थोडंसं बारीक केलं तरीही चालेल. आपण आता हे सर्व मिश्रण थोडं करून बारीक करून घेणार आहोत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, तुमच्या नवीन मित्रमैत्रिणींबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली. आणि जर तुम्ही ही रेसिपी बनवत असाल तर ती तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. आता हे मिश्रण पुन्हा एकदा आपण एकसारखं हलवून घ्यायचं. जे थोडंसं गरम झालेलं असतं ते थंड करून घ्यायचं आणि एका एअरटाईट भरणीमध्ये भरून घ्यायचं. इथं मी 1 ग्लास सरबतासाठी 2 चमचे हे मिश्रण वापरलेलं आहे. याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं नाही, तुम्ही याच्यात बारीक करताना थोडंसं मीठही टाकू शकता किंवा अगदी नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल. अगदी सरबत करताना बनवलं तरीही चालेल किंवा नाहीच टाकलं तरीही चालेल, पण अगदी थोडंसं चवीपुरतं यात तुम्ही थोडंसं 1 चिमूटभर मीठही टाकलं तरीही चालेल. हे मिश्रण आता चमच्याच्या साहाय्याने आपण एकसारखं हलवून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता अगदी चवीला खूप छान बनलेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. आता हे मिश्रण हलवून घेतल्यानंतर मी थोडीशी 1 चिमट मीठ टाकलेलं आहे आणि नंतरनं जो सब्जा भिजत घातला होता तो याच्यामध्ये टाकते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा की नक्की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा, अगदी झटपट बनतो, अगदी छोटी मुलेही बनवून पितील असं ही रेसिपी आहे. धन्यवाद.